नमस्कार. जागतिक महिला दिनानिमित्त WMO मधील सर्व माझ्या माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कैलासवासी मराठा प्रवीण पिसाळ सर यांचे खूप खूप आभार, ज्यांच्यामुळे हा WMO ग्रुप तयार झाला. सध्याचे WMOचे कार्यवाहक निलेश पिसाळ सर यांचे आभार, ज्यांनी मला आज इथे या विषयावरती बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. तसेच WMO मधील सर्व ऍडमिन टीम आणि WMOशी जोडले गेलेले सर्व कार्यवाहक जे अहोरात्र मेहनत करतात आणि जवळपास आतापर्यंत भरपूर प्रोग्राम त्यांनी आणि चांगले केलेले आहेत, जसे की ब्लड बँक असेल, ब्लड डोनेशन कॅम्प असेल, अदरवाईज सगळ्या वैद्यकीय सुविधा पुरवणे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे विषयावरती कॅम्प घेणे, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. नमस्कार, माझं नाव डॉक्टर गणेश गंगाराम मुळे. मी मुंबई घाटकोपर येथे स्त्रीरोग तज्ञ, प्रसूती तज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ तसेच लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून गेली 10 ते 12 वर्ष माझी सर्व्हिस देतो आहे. तर आजचा विषय जागतिक दिनानिमित्त, महिला दिनानिमित्त मेन विषय असा आहे की इम्पॉर्टन्स ऑफ अॅन्युअल हेल्थ चेकअप. तर ह्या बाबतीमध्ये आपण जाणून घेऊया. अॅन्युअल हेल्थ चेकअप म्हणजे एखाद्या स्त्रीने किंवा एखाद्या महिलेने वर्षभरामध्ये किंवा दरवर्षी कोणत्या कोणत्या हेल्थ चेकअप केले पाहिजेत आणि त्यांची गरज काय आहे. आपण बघतो आता म्हणजे भरपूर साऱ्या महिला दिवसभरामध्ये किंवा भरपूर सारे कामं करतात, जसं की हाऊस मेकिंग असेल किंवा वेगवेगळ्या कॉर्पोरेटमध्ये काम करणं असेल, आणि त्यांनी स्वतःची जेव्हा काळजी घेतली तेव्हा पुढे आपण त्या फॅमिलीची काळजी घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. रिझन्स वाय यू नीड इट, तुम्हाला काय गरज आहे अॅन्युअल हेल्थ चेकअप करायची. इव्हन आपण कार सर्व्हिस करतो, आपला जॉब सेडेंटरी आहे, हेल्दी पीपल सुद्धा आजारी पडू शकतात, किंवा काही आजार जे आहेत जर आपण आधीच पकडले गेले तर त्याच्यावरती आपल्याला वेळीच उपचार करता येतो किंवा त्याचे पूर्णपणे आपण तो आजार नाहीसा करू शकतो. अॅन्युअल हेल्थ चेकअप म्हणजे काय? फॅमिली हिस्ट्री, प्रिव्हियस हिस्ट्री, क्लिनिकल हिस्ट्री, तुमचे काही हॅबिट्स, ऍडिक्शन, व्हायटल स्टॅटिस्टिक्स, जनरल बॉडी एक्झामिनेशन आणि काही ब्लड टेस्ट. आता महिलांमध्ये हेल्थ चेकअपची गरज काय असते? रेग्युलर हेल्थ चेकअप कॅन डिटेक्ट लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस, म्हणजे जसे की ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्व्हायकल कॅन्सर असेल, ओव्हरियन कॅन्सर असेल, हे आपण आधीच त्याचे निदान करू शकतो किंवा ऍटलीस्ट आपण ते प्रिव्हेंट करू शकतो बाय वॅक्सिनेशन. चान्सेस ऑफ रिकव्हरी आर हायर वेन ट्रीटमेंट स्टार्ट्स अर्लियर, म्हणजेच आपल्या पेशंटची किंवा एखाद्या स्त्रीची एखादा आजार जर निघाला, चुकून आढळला, तर त्याच्या आपण ट्रीटमेंट आधी सुरू केली तर त्याचे चान्सेस आहेत की तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणजेच निदान लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. आणि विथ हेल्प ऑफ रेग्युलर हेल्थ चेकअप्स आपण भरपूर सारे आजार प्रिव्हेंट करू शकतो किंवा इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतो. अदरवाईज ऑल्सो जसे की लाईफस्टाईल डिसीजेस असतात, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, ह्यांच्यावर सुद्धा आपण लवकरात लवकर आवाज घालू शकतो. आता हेल्थ चेकअपचा किंवा अॅन्युअल हेल्थ चेकअपचा पर्पज काय आहे? बेसिकली स्क्रीन फॉर मेडिकल इश्यूज, assess your risk and future medical problems, encourage your healthy lifestyle, update vaccinations and other preventive care services, and help you to know your provider in case of illness. म्हणजेच एकंदरीत आपण लवकरात लवकर डिसीजेस स्क्रीन करून, समजा नसतीलच परंतु जर असतील तर स्क्रीन करून त्यांची आपण लवकर उपचार पद्धती सुरू करणं गरजेचं असतं. सगळ्यात पहिले हेल्थ चेकअप मध्ये येतं ब्लड प्रेशर स्क्रीनिंग. जसं की आपण सगळे ओळखतात की ब्लड प्रेशर हा एक साधारणतः नॉर्मली ब्लड प्रेशर 80 ते 120 पर्यंत असायला पाहिजे, परंतु कधी कधी आपल्या न कळत स्ट्रेसमुळे किंवा आपल्या जीवनशैलीमुळे, लाईफस्टाईल चेंजेसमुळे बीपी हा कॉन्स्टंटली एकतर वाढत जातो किंवा कमी होत राहतो. तो बीपी चेक करणं आणि त्याच्यावरती लवकरात लवकर, समजा एखाद्याचा बीपी थोडा मार्जिनवरती आहे, म्हणजे हेल्थ चेकअप आपण करत राहिला आणि त्याच्यामध्ये आपण बीपी जर मॉनिटर करत राहिला तर आपण जवळपास भरपूर सारे आजार जे बीपी वाढल्यामुळे येणारे आहेत त्याच्यावरती आपण आधीच आवर घालू शकतो. याचा अर्थ रेग्युलर बीपी चेक करणं गरजेचं आहे. स्त्रियांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व्हायकल स्क्रीनिंग टेस्ट. सर्व्हायकल म्हणजे, सर्व्हिक्स म्हणजे काय? तर ही गर्भपिशवी आहे, ही पूर्ण गर्भपिशवी आहे आणि ह्या गर्भपिशवीला तोंड जे आहे ह्याला सर्व्हिक्स बोलतो आपण. आता आम्ही गायनेकोलॉजिस्ट सर्व्हिक्सला म्हणजे गर्भपिशवीचे जे तोंड आहे त्याचे जे कॅन्सर आहेत त्याच्याबद्दल आम्ही जास्त का बोलतो? कारण हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे जो स्त्रियांमध्ये घडतो आणि इंडियामध्ये आणि वर्ल्ड वाईड सुद्धा ह्याचं कारण म्हणजे कॉमन जास्त आहे. सर्व्हिक्स हा आतला भाग असल्यामुळे स्त्रियांना शक्यतो जास्त काही त्रास होत नाही आणि जोपर्यंत तो कॅन्सर वाढतोय आणि तो पुढे जातोय, जोपर्यंत एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या महिलेला किंवा एखाद्या मुलीला जोपर्यंत त्रास सुरू होत नाही तोपर्यंत कळतही नाही की सर्व्हायकल कॅन्सर आहे किंवा असू शकतो. आता सर्व्हायकल स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे सर्व्हिक्सचा म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा, पिशवीचा जो कॅन्सर आहे तो असा एक कॅन्सर आहे की ज्याच्यामध्ये आपण कॅन्सर व्हायच्या आधीच जवळपास 4 ते 5 वर्ष डिटेक्ट करू शकतो की ह्या सर्व्हिक्समध्ये कॅन्सरचे चान्सेस आहेत की नाही. आणि म्हणून
सर्व्हायकल कॅन्सर जर प्रिव्हेंट करायचं असेल तर मग सर्व्हायकल स्क्रीनिंग टेस्ट जसं की पॅप स्मिअर आणि लिक्विड बेस्ड सायटोलॉजी ह्या ज्या 2-3 टेस्ट आहेत त्या खूप आधी म्हणजे कॅन्सर सुरू व्हायच्या आधी सुद्धा आपण त्याला डिटेक्ट करू शकतो आणि भविष्यामध्ये होणारे कॅन्सर्स आपण आताच अवॉइड करू शकतो. तर सर्व्हायकल स्क्रीनिंग टेस्ट हा एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्या हेल्थ चेकअपमध्ये. सर्व्हायकल स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच लिक्विड बेस्ड सायटोलॉजी किंवा पॅप स्मिअर. ह्याच्यामध्ये आपण या गर्भपिशवीच्या जे तोंडाला इथे सर्व्हिक्सला इथे जो भविष्यामध्ये होणारा कॅन्सर आहे ह्याचा आपण इकडनं एक छोटीशी टेस्ट करून इकडच्या सेल्स आपण काढून घेतो आणि त्या टेस्टिंगसाठी पाठवतो. त्याच्यामध्ये आपल्याला अंदाज येतो की हे जे पिशवीचं तोंड आहे, सर्व्हिक्स आहे, त्याला आपण ग्रीवा सुद्धा म्हणतो, ह्याच्यामध्ये काही सेल्स खराब झाल्या आहेत का, त्या सेल्समध्ये काही कॅन्सरची शक्यता आहे का किंवा खराबी सुरू झाली आहे का. ज्या स्त्रियांमध्ये सारखं वारंवार अंगावरून जाणं, इरेग्युलर मेन्सेस किंवा व्हाईट डिस्चार्ज, इचिंग अशा सारख्या ज्या इन्फेक्टिव्ह कारणं होतात त्या स्त्रियांमध्ये जवळपास 2-3 वर्षानंतर इथे या सर्व्हिक्सच्या इथे जखमा व्हायला सुरू होतात आणि त्या जखमांचं कालांतराने रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. म्हणून सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच पॅप स्मिअर किंवा लिक्विड बेस्ड सायटोलॉजी हे करणं गरजेचं आहे. आता हे कधी करावं, कोणी करावं हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर ही एक टेस्ट झाली सर्व्हायकल स्क्रीनिंग टेस्ट. जवळपास असं म्हटलं गेलं आहे की 21 ते 65 वयोगट असलेल्या स्त्रियांमध्ये आपण ह्या सर्व्हायकल स्क्रीनिंग टेस्ट करू शकतो. ह्याच्यामध्ये मेन म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो व्हायरस आहे हा त्या जागेवरती कॉन्स्टंट राहिल्यामुळे आणि तिकडे ते जखमा सुरू झाल्यामुळे कालांतराने त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. आता HPV टेस्टिंग म्हणजेच लिक्विड बेस्ड सायटोलॉजी पॅप स्मिअर मी तुम्हाला सांगितलं, जिकडनं आपण त्या सेल्स काढून घेतो त्या, आणि HPV म्हणजे हा जो व्हायरस आहे त्याच्या आपण ब्लड टेस्ट करू शकतो. म्हणजे ब्लडमध्ये आपल्याला HPV व्हायरसचे किती विषाणू आहेत किंवा त्याचे किती अँटीजन तयार झाले आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कळू शकतं की एखाद्या स्त्रीला HPVचं वॅक्सिन झालं, इन्फेक्शन झालं आहे की नाही. वुमेन एजेस 21 to 29 म्हणजेच 21 ते 30 वर्ष गटामध्ये पॅप स्मिअर कमीत कमी 3 वर्षामध्ये करावा. म्हणजे एकदा केला की पुढच्या 2 वर्षानंतर म्हणजे 3ऱ्या वर्षी आपण तो करावा. ज्या स्त्रियांचं वय 30 ते 65 वर्ष आहे त्यांनी पॅप स्मिअर टेस्ट कमीत कमी 3 वर्षात एकदा करावा. परंतु HPV टेस्ट मात्र प्रत्येक 5 वर्षामध्ये एकदा करावी असं रेकमेंडेड आहे. सेकंड, प्रेग्नन्सी चेकअप्स. समजा एखाद्या कपलला किंवा एखाद्या न्यूली मॅरिड कपलला प्रेग्नन्सी राहत नाहीये किंवा वंध्यत्व आहे तर त्याचे पण काही बेसिक चेकअप असतात. म्हणजे साध्या ब्लड टेस्टने सुद्धा, इव्हन साध्या सोनोग्राफीने सुद्धा आपल्याला कळून येऊ शकतं की भविष्यामध्ये त्या कपलकडे किती चान्सेस आहे की त्यांनी कशा प्रकारे त्यांनी नियोजन करावं की ज्या अर्थाने त्यांना लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहील. आता ह्या पूर्ण एक मोठा विषय आहे इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व. त्याबद्दल आपण एक नवीन एपिसोड घेणार आहोत, तर त्या संदर्भामध्ये आपण त्या याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. अदरवाईज थर्ड येते ब्रेस्ट कॅन्सर चेकअप. म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे युजली आता ब्रेस्ट कॅन्सर जर आपण बघायला गेलं तर जगामध्ये आणि इंडियामध्ये कॉमनेस्ट आहे, नंबर 1ला आहे. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या स्त्रियांमध्ये मृत्यूचं प्रमाण जे आहे ते एखाद्या पूर्ण ऑल ओव्हर इंडिया आणि जगामध्ये नंबर 1ला येत आहे. तर ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग सुद्धा करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये मॅमोग्राफी, ब्रेस्ट MRI आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन. म्हणजे प्रत्येक भगिनीने आपल्या स्वतः ब्रेस्ट क्लिनिकल एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा एक मोठी स्क्रीनिंग टेस्ट आहे. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल किंवा डाऊट्स असेल तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या जवळच्या गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन ब्रेस्ट एक्झामिनेशन सुद्धा करू शकता. समजा एखादी गाठ लागते आहे आणि त्याचं निदान झालेलं नाही किंवा समजा एखादी गाठ तशीच आहे परंतु तिचा काही वाढत नाही, छोटी होत नाहीये किंवा तिचा काही त्रासही नाहीये, तरी पण त्या गाठीचं निदान करणं किंवा ऍटलिस्ट त्यांचं अॅन्युअल हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. फोर्थ येते आय हेल्थ चेकअप्स. म्हणजे डोळ्यांची चेकअप. युजली आपण पाहिलं असेल की आपल्याला कधी कधी दिसण्यामध्ये त्रास होतो, कधी कधी आपल्याला म्हणजे डोकं दुखत राहतं कंटिन्युअसली. मग टीव्ही बघताना असो किंवा ऑफिसमध्ये काम करताना असो, तर अशा वेळी जवळपास वर्षामध्ये एकदा तरी डोळ्यांची तपासणी डोळ्याच्या तज्ज्ञाकडनं करणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे आपण भविष्यामध्ये येणारे भरपूर सारे आजार जे डोळ्यांच्या रिफ्रॅक्टरी एररमुळे, म्हणजे एखाद्याला आपण बोलतो की नंबर लागला, चष्मा आहे, तर त्याला आपण रिफ्रॅक्टरी एरर असं बोलतो, त्या कालांतराने ओघाने येणारे समजा नंबर वाढत गेला आणि डोकेदुखी वाढत गेली तर मग त्याचं रूपांतर भरपूर प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. म्हणून तुम्ही हेल्थ चेकअप असतानाच म्हणजे आय चेकअप करणं गरजेचं आहे. डेंटल एक्झामिनेशन सुद्धा गरजेचं आहे. दरवर्षी तुमचं डेंटल एक्झामिनेशन होणं गरजेचं आहे. थर्ड आहे डायबिटीज चेकअप्स. आता डायबिटीज चेकअप्स म्हणजे डायबिटीज हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे जो जेनेटिकली सुद्धा येऊ शकतो. म्हणजे फॅमिलीजमध्ये डायबिटीज रन होत असतात आणि अशा वेळी स्त्रियांनी मात्र त्यांचे रेग्युलर डायबिटीज चेकअप करणं गरजेचं आहे आणि वर्षातनं कमीत कमी एकदा तरी डायबिटीज. तसेच थायरॉइड चेकअप.
आता आपण जसं बोलतो की म्हणजे सध्या वर्किंग वुमन ज्या आहेत त्या कॉन्स्टंट स्ट्रेसमध्ये असतात. म्हणजे सकाळी कामावर जाणं, वर्क जॉबचा स्ट्रेस, फॅमिली मॅनेज करणं, घरी मुलांचा स्ट्रेस, अशा स्ट्रेसफुल लाईफमध्ये कुठेतरी आपण स्त्रिया स्वतःचं हेल्थ चेकअप किंवा स्वतःची हेल्थची काळजी घ्यायचं विसरतो. तर TSH म्हणजे थायरॉइड टेस्ट सुद्धा एक अॅन्युअल हेल्थ चेकअप मध्ये येते, जी गरजेची आहे, जी करणं गरजेची आहे. सेकंड, कोलेस्टेरॉल स्क्रीनिंग. आता कोलेस्टेरॉल म्हणजे मेद. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जर कोलेस्टेरॉलची संख्या किंवा कोलेस्टेरॉलची लेवल जर वाढत गेली तर मग आपल्याला ओघाने येणारे जसं की हार्ट डिसीज असतील किंवा ओबेसिटी असेल किंवा डायबिटीज असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र हळूहळू कालांतराने त्यांचं प्रमाण शरीरामध्ये वाढल्यामुळे ह्या त्रास होतात. त्याच्यामुळे कोलेस्टेरॉल स्क्रीनिंग करणं हे रेकमेंडेड आहे आणि सर्वांनीच करावं, ऍटलीस्ट वर्षातून एकदा. सगळ्यात शेवटचा विषय येतो अॅन्युअल हेल्थ चेकअप मध्ये इम्युनायझेशन म्हणजेच वॅक्सिनेशन. आता वॅक्सिनेशन म्हणजे बेसिकली फ्लू वॅक्सिन, जे आपण बोलतो इन्फ्लुएन्झा वॅक्सिन आहे, ती युजली आम्ही रेकमेंड करतो की प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू व्हायच्या आधी सर्वांनीच घेणं गरजेचं आहे, म्हणजे लहान मुलापासून स्त्रियांनी सुद्धा. थर्ड येतं टिटॅनस, डिप्थेरिया वॅक्सिन्स. मिझल्स, मम्स, रुबेला हे वॅक्सिन्स येतात. हे वॅक्सिन शक्यतो आपण 2-2 वर्षांनी एकदा घेतली चालते. टीटीचं वॅक्सिन एवढं काही गरजेचं नाही, परंतु आम्ही रेकमेंड करतो की ऍटलीस्ट आपण प्रत्येक 10 वर्षामध्ये एकदा, जसं आपलं टिटॅनसचा जो लहानपणीचा डोस कंप्लीट झाला त्याच्यानंतर प्रत्येक 10 वर्षांनी टीडॅपचं वॅक्सिन गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन. आता ह्युमन पॅपिलोमा म्हणजेच जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं, मगाशी सांगितलं की जो सर्व्हिक्सचा कॅन्सर आहे, ह्या सर्व्हिक्सच्या कॅन्सरमध्ये जो HPV आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, हा मेन पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे भरपूर सारे प्रकार आहेत. जसं आपल्याकडे कोविडचे प्रकार होते तसेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे प्रकार आहेत. 6, 16, 18, 33, 34 असे भरपूर, कमीत कमी 10 ते 15 आतापर्यंत आपल्याला माहिती असलेले ह्युमन पॅपिलोमाचे प्रकार आहेत. आता ह्याच्यावरती आपल्याकडे वॅक्सिन्स अवेलेबल आहे आणि सर्व्हायकल कॅन्सर हा जो कॅन्सर आहे हा कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल आहे. कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल याचा अर्थ असा आहे की जसं आपण कोविडमध्ये कोविड वॅक्सिन घेतल्यामुळे आपल्याला कधीच कोविड झाला नाही, तशाच प्रकारे आपण जर HPV वॅक्सिन घेतलं आणि HPV वॅक्सिन घेतल्यामुळे भविष्यामध्ये कधीही आपल्याला सर्व्हायकल कॅन्सर व्हायचे चान्सेस जवळपास 0% होऊन जातात. त्याच्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर इज द ओनली कॅन्सर विच इज प्रिव्हेंटेड बाय द वॅक्सिन्स. म्हणून अशा प्रकारे आपण हे HPV वॅक्सिन्स जे अवेलेबल आहेत इंडियामध्ये, चांगल्या कंपनीचे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आपण क्वाड्राव्हॅलंट बोलतो, 9 व्हॅलंट बोलतो आणि दोन्ही इव्हन बायोव्हॅलंट सुद्धा अवेलेबल आहेत. तर हे वॅक्सिन्स घेणं, ह्यांचा डोसेस शेड्यूल असा आहे 0 to 6. म्हणजे समजा आज घेतलं तर मग 2 महिन्यांनी आणि 6 महिन्यांनी 3 डोसेस रेकमेंडेड आहे. आणि हे स्पेसिफिकली कसं असतं की एक्सपोजर व्हायच्या आधीच आपण वॅक्सिन घेणं गरजेचं असतं. जसं की आपण कोविडमध्ये सुद्धा कोविड झाल्यानंतर वॅक्सिन घेऊन काही फायदा नाही, तशाच प्रकारे HPVचं एक्सपोजर व्हायच्या आधीच आपण ते वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. तर आता HPVचं एक्सपोजर कशा प्रकारे होतं, तर HPVचं एक्सपोजर जे सेक्शुअल ट्रान्समिशनने होतं. म्हणजे एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी जेव्हा सेक्शुअली ऍक्टिव्ह होते त्याच्यानंतर मग जेव्हा ते व्हायरस जेव्हा त्या सर्व्हिक्सच्या आजूबाजूला कॉन्स्टंटली राहतात आणि जेव्हा ते अल्सर्स वगैरे तयार होतात, त्याच्यानंतर कालांतराने HPVचं संक्रमण होतं किंवा मग त्याचं रूपांतर कधी भविष्यामध्ये कॅन्सरमध्ये होऊ शकतं. याचाच अर्थ असा आहे स्कूल गोईंग वुमन ज्या आहेत किंवा स्कूल गोईंग ज्या मुली आहेत, किशोर वयातल्या ज्या मुली आहेत, त्यांनी तेव्हाच ते वॅक्सिन घेणं रेकमेंडेड आहे. म्हणजे WHO, फिगो, आपल्या सगळ्याच आपल्या संस्था ज्या आहेत त्या सांगतात की स्कूल गोईंग चिल्ड्रन, स्पेसिफिकली 13 ते 18 वर्षाच्या मधल्या ज्या मुली आहेत त्यांनी HPV वॅक्सिन घेणं, 3 डोस घेणं गरजेचं आहे. समजा तेव्हा एखाद्या वेळी आपलं स्किप झालं किंवा आतापर्यंत आपण घेतलं नसेल तर आपण वयाच्या 60व्या वर्षापर्यंत HPV वॅक्सिन घेऊ शकतो. आणि आपण HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं संक्रमण आणि कालांतराने ओघाने येणारा जो सर्व्हायकल कॅन्सर आहे तो आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर आपले क्वाड्राव्हॅलंट आणि 9 व्हॅलंट दोन्ही प्रकारचे वॅक्सिन्स आहेत. HPV वॅक्सिन्स सर्वांनी घ्यावं असं रेकमेंडेड आहे आणि गव्हर्नमेंटकडनं सुद्धा म्हणजे सरकारकडनं सुद्धा याच्यावरती भरपूर सारे शोध झालेले आहेत, भरपूर सारे रिसर्च झालेला आहे आणि सरकार सुद्धा ह्या वॅक्सिन्समध्ये भविष्यामध्ये येऊ शकतं. तर मग हे वॅक्सिन थोडे स्वस्त सुद्धा होऊ शकतात. सध्या आपल्याकडे बाजारामध्ये क्वाड्राव्हॅलंट आणि 9 व्हॅलंट दोन्ही वॅक्सिन्स आहेत. दोन्ही वॅक्सिन्स घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग इम्युनायझेशन आपला एक अॅन्युअल हेल्थ चेकअप मध्ये एक पार्ट येतो. आणि शेवटी येतो फिजिकल एक्झामिनेशन. फिजिकल एक्झामिनेशन म्हणजेच जेव्हा तुम्ही हेल्थ चेकअपसाठी डॉक्टरांकडे जाता तेव्हा हे मी तुम्हाला सांगितले एवढे सगळ्या टेस्ट प्लस एक्झामिनेशन करून घेणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये आपण डॉक्टर एक स्क्रीन फॉर डिसीज म्हणजे कोणता आजार आहे का, सेकंडली एखादी रिस्क आहे का, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणामध्ये काही समजा डायबिटीज किंवा सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, युट्राईन कॅन्सर, फायब्रॉइड्स असे कोणते आजार तुमच्या फॅमिलीमध्ये आईला बहिणीला वगैरे असतील तर तशा प्रकारे आपण तुमच्या काही बेसिक इव्हॅल्युएशन करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल
की ते तुम्हाला तर नाही होणार ना भविष्यामध्ये, किंवा ऍटलीस्ट आता सुरुवात तर नाही ना. म्हणून रिस्क असेसमेंट, रिस्क फॉर फ्युचर मेडिकल प्रॉब्लेम्स आणि एक हेल्दी लाईफस्टाईल आपण डॉक्टर तुम्हाला लिहून देतील, आणि त्याच्या प्रकारे तुम्हाला लाईफस्टाईल चेंजेस जरी केले, मॉडिफिकेशन जरी केले, तरी पण तुम्ही भरपूर सारे आजार, जसं की पीसीओडी एक कॉमनेस्ट आहे, पीसीओडी आहे, डायबिटीज आहे, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, आणि भरपूर साऱ्या स्त्रियांना किंवा महिलांना पाळीचे भरपूर समस्या, जसं की इरेग्युलर मेन्सेस असतात, भरपूर दिवसांनी पाळी येणे, किंवा स्कॅन्टी मेन्सेस, किंवा कमी प्रमाणामध्ये पाळीचं ब्लिडिंग होणं आणि वजन वाढत जाणं, हेअर लॉस होणं, किंवा आपण म्हणतो की जवळपास एक स्थूलपणा येणं, ह्या गोष्टी ज्या असतात, म्हणजे जसं की आपण बीएमआय चेक करणं डॉक्टरकडे गेल्यावरती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या ओघाने येणाऱ्या असतात त्या आधीच प्रिव्हेंट करता येतात, किंवा ऍटलीस्ट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण जेव्हा चालू करतो, किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेव्हा आपण एखाद्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायला सुरुवात करतो, तेव्हा ह्या ओघाने येणाऱ्या गोष्टी जवळपास सगळ्याच आपण अवॉइड करू शकतो. तर आता ह्या सर्व अॅन्युअल हेल्थ चेकअपच्या डिस्कशन नंतर मग तुम्हाला मी एवढंच सांगू इच्छितो की इट इज इम्पॉर्टंट ऑफ हेल्थ चेकअप्स फॉर वुमन and it cannot be underestimated, and this helps in early detection of several health issues. These health checkups can prevent diseases and developing their advanced stages. याचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी वेळेतच अॅन्युअल हेल्थ चेकअप जर करायला सुरुवात केली, भरपूर सारे आजार असे आहेत जे की गायनेकशी म्हणजे स्त्रियांशी रिलेटेड आहेत, ते आपण आधीच अवॉइड करू शकतो, किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते वाढवण्यापासून रोखू शकतो, किंवा भविष्यामध्ये होणारे जे काही डायबिटीज, सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर किंवा युट्राईन कॅन्सर, जे मोठे मोठे आजार आहेत ते आपण अॅन्युअल हेल्थ चेकअप मध्येच आधीच निदान केले, किंवा आपण त्यांच्या प्री कॅन्सर स्टेजमध्ये जर ते पकडले गेले तर आपल्याला त्याचा कम्प्लीट उपचार करता येतो, आणि भविष्यामध्ये असे मोठे आजार होण्यापासून आपण वाचू शकतो. तर माझं रेकमेंडेशन असं आहे की सर्व स्त्रियांनी, ज्या वर्किंग आहेत, नॉन वर्किंग आहेत, 35 इयर्सच्या अराउंड, ऍटलीस्ट 35च्या पुढे अॅन्युअल हेल्थ चेकअप करणं गरजेचंच आहे. आणि त्याच्याही आधी जर काही स्त्रियांना गायनेकशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल, इरेग्युलर मेन्सेस असतील, किंवा पीसीओडी असेल, गर्भधारणेमध्ये प्रॉब्लेम असेल, अशा भरपूर साऱ्या ज्या स्त्रियांमध्ये गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत, किंवा ज्या आजारांची छोटी छोटी मुळं जी आहेत ते आपण आधीच शोधून काढणे आणि त्याच्यावरती आपण आधीच नियंत्रण करणे, हा एक सगळ्यात महत्वाचा आपला अॅन्युअल हेल्थ चेकअपचा महत्वाचा एक मुद्दा बनतो. आणि त्यामुळे माझं रेकमेंडेशन असं असेल की सर्वांनी अॅन्युअल हेल्थ चेकअप करावं आणि सर्वांनी निरोगी राहावं. हेल्थ इज वेल्थ. जेव्हा तुम्ही हेल्दी असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला आणि बाकी सर्व तुमच्या कमिटमेंट्सला, जॉबला वगैरे चांगल्या प्रकारे तुम्हाला तिथे परफॉर्म करता येईल. आणि तुम्ही हेल्दी असाल, एखादी स्त्री जेव्हा हेल्दी असते तेव्हा पूर्ण फॅमिली हेल्दी असते असं म्हटलं गेलेलं आहे. तर या संदर्भामध्ये भविष्यात सुद्धा माझे काही अजून आपण व्हिडिओज आपण घेणार आहोत, जसं की वंध्यत्व निवारण, म्हणजेच एखाद्या कपलला जर का गर्भधारणा होत नसेल आणि काही छोट्या छोट्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा छोटे छोटे आजार जसे की पीसीओडी आहे, किंवा कधी कधी माणसांमध्ये सुद्धा स्पर्मची संख्या कमी असणे, तर मग त्या सुद्धा प्लस ट्युबल ब्लॉकेज असणे, फायब्रॉइड्स असणे, गाठी असणे, गर्भपिशवीमध्ये गाठी, आतमधल्या बाजूला त्याच्यानंतर ओव्हरियन सिस्ट, या सगळ्या जे काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण आधीच नियंत्रणात आणू शकतो, अशा प्रकारे आपण पुढचं लेक्चर घेणार आहोत. सेकंडली, समजा प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर डॉक्टर काय करायला पाहिजे, काही नाही करायला पाहिजे, काही अवॉइड करायला पाहिजे, किंवा माझे चान्सेस नॅचरल प्रेग्नन्सीचे किती आहेत, किंवा नॅचरली प्रेग्नन्सी आपण कशा प्रकारे ठेवू शकतो एकदम साध्या गोष्टीने सुद्धा. तर तशा प्रकारे आपण आता पुढचे एपिसोड घेणार आहोत वंध्यत्व निवारण संदर्भामध्ये. सध्याचा आजचा आपण एपिसोड इथे संपवत आहोत. सर्व स्त्रियांना माझी विनंती आहे की सर्वांनी अॅन्युअल हेल्थ चेकअप करणं आणि त्या दृष्टीने तिथे जे स्वतःच्या हेल्थकडे काळजी घेऊन आणि स्वतःहून पुढे येऊन आपण हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये सर्वांनी विचार करावा. आणि सरते शेवटी एवढं एकच सांगेल की WMOचे भरपूर आभार, ज्यांनी मला ही संधी दिली. आणि तुम्हाला काही जरी डाऊट्स असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील तरी स्क्रीनवर दिसणाऱ्या या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या ह्या व्हिडिओ खाली तुम्ही फीडबॅक सुद्धा देऊ शकता की तुम्हाला अजून कोणत्याही विषयाबद्दल काही डिस्कशन किंवा काही एखादे एपिसोड घ्यायचे असतील तर आपण तशा प्रकारे YouTube लाईव्ह सुद्धा करू शकतो. आणि सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.